प्रेस कॉन्फ्रेंस में श्री विजय पाटिल महासचिव महाराष्ट्र कांग्रेस पार्टी समीक्षा बैठक में उन्होंने लोगों के सामने अपील की देश में चलने वाली भाजपा सरकार केंद्रीय व्यवस्था का दुरुपयोग कर रही है। हनीलाल मीणा ने कहा कि कांग्रेस के सहारे पिछले 20 से 25 साल से सत्ता में काबिज बहुजन विकास आघाड़ी बीजेपी की मदद कर रही है। कई जगहों पर मूलभूत सुविधाएं नहीं है, ज्यादातर जगहों पर झुग्गी झोपड़ी जैसे हालात बने हुए हैं, रोड रास्ते खस्ता हालत है। महाराष्ट्र में सत्ताधारी पार्टी जो कांग्रेस की सहयोगी है, महानगर पालिका पर कब्जा बहुजन विकास आघाड़ी का है। बहुजन विकास आघाड़ी पार्टी ने अनाधिकृत भू माफिया को खुली छूट दे रखी है, जिससे शहर में हजारों अनाधिकृत निर्माण से धड़ल्ले से पैसा वसूला जा रहा है। उसी पैसों के बल पर बहुजन विकास आघाड़ी के कार्यकर्ता अन्य पार्टी के वर्करों पर गरजने लगते हैं। नागरिक सुविधाओं की अपेक्षा कर रहे हैं। उन्होंने आगे कहा कि 2014 के लोकसभा चुनाव में बीजेपी ने जनता से झूठे वादे किए थे, भाजपा ने यूपीए सरकार को गिराया और लोगों को गुमराह किया। जीएसटी की गलत नीति से 2 करोड़ नौकरियां पैदा करने की बात कर रही बीजेपी सरकार रोजगार बढ़ाने के बजाय केंद्र की भाजपा सरकार ने बेरोजगारी बढ़ा दी है। युवाओं ने अपनी नौकरी खो दी है। मुद्रा नीति को नियंत्रण में लाना, ईंधन की कीमतों को कम करना, भाजपा ने जनता से बेतुके और झूठे वादे किए। उन सब मूलभूत सुविधाओं को नियंत्रण में लाने की, धन की कीमतें कम करने, विदेश से काला धन लाने, प्रत्येक नागरिक के खाते में 1.5 लाख रुपए जमा करने का वादा किया था। लाखों व्यवसाय बंद हो गए हैं, लाखों लोग की नौकरी चली गई है। जिला अध्यक्ष अनिल मेड़ा ने कहा कि इस जन जागरूकता अभियान का मुख्य उद्देश्य इन सभी बातों को लोगों तक पहुंचाना है। मोदी सरकार ने कृत्रिम रूप से महंगाई बढ़ा दी है और देश की जनता को लूटा है। 14 नवंबर से केंद्र की भाजपा सरकार के खिलाफ कांग्रेस का जन जागरण अभियान लागू किया जाएगा। इस अभियान के संबंध के लिए आज वसई विरार शहर जिला में कांग्रेस के सभी प्रखंड के अध्यक्ष, प्रकोष्ठ के जिला अध्यक्ष, सभी जिलों, प्रखंडों एवं सभी प्रकोष्ठों के पदाधिकारियों एवं कार्यकर्ताओं की अहम बैठक हुई। यहाँ 12 नवम्बर को कांग्रेस भवन परनाका वसई में आयोजित किया गया था। बैठक नवनिर्वाचित कांग्रेस जिला प्रभारी श्रीमती रानी अग्रवाल और सब प्रभारी यशवंत ठाकुर के साथ साथ महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस महासचिव विजय पाटिल की उपस्थिति में हुई। जिला अध्यक्ष, सभी जिलों के प्रखंड एवं सभी पदाधिकारियों को कार्यकर्ताओं की बैठक आज यहां कांग्रेस भवन परनाका वसई में आयोजित किया गया। बैठक में सैकड़ों कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित थे। महाराष्ट्र से संवाददाता अब्दुल कलाम की रिपोर्ट। वसई विरार महानगर पालिका की तरफ से आज जो यहाँ पे कार्यक्रम का आयोजन किया गया है, उसका मुख्य उद्देश्य आज रहा है कि जो 14 नवंबर से लेकर 29 नवंबर के बीच में जो जन जागृत अभियान हमको चलाना है, ये जन जागृत अभियान वसई विरार महानगर पालिका में ही नहीं तो पूरे महाराष्ट्र में माननीय नानाजी पटोले जी के नेतृत्व में हम चला रहे हैं। उसी के संदर्भ में आज हमने यहाँ पे एक प्रेस कॉन्फ्रेंस और कार्यकर्ताओं के साथ में हमने संवाद रखा था। उनको ये बताने की कोशिश की गई है कार्यकर्ताओं को। मेरे साथ में मेरी मैडम यहाँ पर रानी अग्रवाल जी हैं और अलमेडा जी जो यहाँ के जिलाध्यक्ष हैं, साथ में ही पाटिल साहब जो मेरे साथ में जनरल सेक्रेटरी हैं और अनंता जी जो मुंबई से आए हुए हैं। तो हम लोगों ने मिलके यहाँ पर एक कार्यकर्ताओं के बीच में एक सम्मेलन का भी आयोजन किया, जिसमें कि इनको कार्यकर्ता सम्मेलन में जिनको बताने की कोशिश की गई कि आपको कैसे अपनी चीज़ों को लोगों को के बीच में ले जानी है, और उसी के तहत एक कार्यक्रम का आयोजन किया गया। आपने देखा काफ़ी सफल कार्यक्रम रहा है, जिसमें कि ये जो मोदी गवर्नमेंट है, जो 2014 से जो इन्होंने कमिटमेंट किया हो, चाहे रोजगार का कमिटमेंट हो, चाहे एडुकेशन का कमिटमेंट हो, चाहे हेल्थ का कमिटमेंट हो, या लोगों को जो महंगाई का इन्होंने एक मुद्दा बनाया था जिसमें 2014 में आए थे, और जो इन्होंने कहा था कि मैं देश नहीं बिकने दूंगा, तो हर एक कमिटमेंट में गवर्नमेंट फेल हुई है। उसके बारे में लोगों को घर घर जाकर जन जागृत अभियान के तहत हम लोगों को से मिलेंगे और उनको बताया जाएगा कि ये गवर्नमेंट फेलियर गवर्नमेंट है और इसको अब रिप्लेस करने की ज़रूरत है, और उसका आगाज़ अब हो चुका है। और आप इसका परिणाम देखेंगे कि आगे आने वाले समय में आपको वसई विरार महानगर पालिका में भी और पूरे महाराष्ट्र में इसका इफेक्ट आपको दिखाई देगा। आपके पास में एक महासचिव के रूप में और भूमिपुत्र होने के नाते जो अभी आने वाला एमएनसी का चुनाव है, वो स्थानिक भूमिपुत्र को दिया जाएगा या बाहर से कोई नेता को या दूसरे? कांग्रेस पार्टी की विचारधारा जो है वो हमेशा से स्थानिक लोगों के ही इर्द गिर्द घूमती, आपने देखा होगा। जब भी हमको पद देने वाली बात आती है तो हम वहाँ के स्थानिक लोगों को ही चुनते हैं, और इसके बारे में काफ़ी चर्चाएं चल रही हैं।
पाटिल साहब का आपने नेतृत्व भी देखा होगा, अभी पिछले चुनाव में 77,000 वोट इनको मिल चुके हैं। मुझे लगता है कि अगर इस सब का हम एक कैलकुलेशन करते हैं तो हमको इसका बहुत बड़ा उपयोग, हम इसको वसई विरार महानगर पालिका के इलेक्शंस में भी इसको कन्वर्ट किया जा सकता है, जहाँ पे कि हम कोशिश करेंगे कि कम से कम डबल फिगर में हम अपने सीट को यहाँ पे ला सकें। तो आप आशा रखिए कि नाना पटचा हा कार्यक्रम वसई विरार महानगरपालिका आणि वसई शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्ता संमेलनचं आयोजन केलं गेलं होतं। याच्यामध्ये आमचा जे उद्देश होता की 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत आम्ही जे जनजागृती अभियान चालवणार आहे त्याच्याबद्दल आम्ही चर्चा केली आणि कार्यकर्त्यांना एक रूपरेषा एक तयार करून दिलेला आहे की कसा आपण लोकांमध्ये जाणार आहे आणि काय काय त्यांना आपण म्हणजे जे हे महागाईचा मुद्दा असू द्या किंवा बेरोजगारीचा मुद्दा असू द्या, जे काय सेंट्रल गव्हर्नमेंटची जी नीत आहे, जे फ्लॉप नीत आहे त्याच्याबद्दल आपण लोकांमध्ये जाऊन त्यांचा जनजागृत करूया। त्याच्यामध्ये रॅली काढायचे नियोजन आहे, त्याच्यामध्ये लोकांमध्ये आपण जाऊन त्यांना बोलणार आहे की बाबा हे गव्हर्नमेंट जे आहे फेलियर गव्हर्नमेंट आहे, त्याला रिप्लेस करण्याची गरज आहे। याच्याबद्दल आम्ही एक आयोजन केलं आहे। 14 ते 29 नोव्हेंबर 15 दिवसात आम्ही लोकांच्या घरी जाणार, त्यांच्याबरोबर चर्चा करणार आणि त्यांना हे जे आपलं नियोजन आहे त्याच्याबद्दल आम्ही सांगणार आहोत। मी विजय पाटील, महाराष्ट्र प्रदेश कमिटी महासचिव। आणि आजचं जे वसईला जो कार्यक्रम होता त्याच्याकरता खास प्रदेशवर्ण महासचिव राणी अगलवर मॅडम, त्याचप्रमाणे महासचिव प्रदेशचे यशवंत सिंग साहेब ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे आमचे आलमेडा साहेब आणि सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी इथे नियोजन केलेलं आहे की या वसईमध्ये जी मोदी सरकारने डिझेल पेट्रोल गॅस असेल आणि जी देशाच्या विमानतळ असेल, रेल्वे असेल, वीज प्रकल्प असतील, अशी ज्यांची विक्री करून या देशाला घाईमध्ये लोटण्याचं जे काम चालू केलेलं आहे, याच्याकरता आमच्या कार्यकर्त्यातर्फे या वसई तालुक्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये जनजागृती करायची आहे की असं सरकार जे संघ परिवाराच्या आदेशानुसार देश चालवतं, घटनात्मक कार्यक्रम यांचा चालू आहे, एक हुकुमशाही चालू आहे, त्या हुकुमशाहीला मोडीत काढण्यासाठी आम्ही या वसई शहरामध्ये असेल, पालघर शहरामध्ये असेल आणि प्रत्येक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये खेड्यामध्ये जाऊन ही जनजागृती करणार आहेत की या सरकारपासून देशाला धोका आहे आणि जर तुम्हाला परत स्वातंत्र्य गमवायचं असेल तर या सरकारच्या पाठीशी राहू नका, इथे काँग्रेसच्या पाठीशी राहा। आणि काँग्रेसने हा जो देश घडवला आहे, जे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे, कारण काँग्रेसचं म्हणजे इतिहास सांगायला गेलं तर स्वातंत्र्याच्या 65 वर्षा अगोदर काँग्रेसची स्थापना झाली, ती फक्त देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, आणि ते काँग्रेसने आपलं ध्येय पूर्ण केलेलं आहे। आणि त्यानंतर देश चांगला जगामध्ये ज्यांची प्रचलिती आहे भारताची, ही काँग्रेसमुळे घडलेलं आहे। त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाशिवाय या देशाला पर्याय नाही। ही जनजागृती करून आम्ही खेडोपाडी आणि या पालघर जिल्ह्यामध्ये पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम कार्यकर्त्यांना सगळं याचं जनजागृती करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला आणि सर्व कार्यकर्त्यांनी ते आत्मसात केलेलं आहे। याच्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काय रणनीती असेल काँग्रेस पक्षाची? तुम्हाला मी एकच सांगतो, महानगरपालिकेची रणनीती अशी आहे की प्रत्येकाला एक माहिती नाही आहे की 29 ग्रामपंचायती या काँग्रेस सरकारच्या टायमाला ह्या महानगरपालिकेतून मुक्त केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये नोटिफिकेशन झालेलं आहे, फक्त त्याच्यामध्ये राजू पाटील नाही, MLC म्हणजे आमचं कसं आहे की आम्ही सगळे कार्यकर्ते आता चांगल्यापणे सक्रिय झाले आहोत, जिल्ह्यात सक्रिय, सेवादलवाले असतील, पालघरचे कार्यकर्ते आहेत, पुष्कळ पटोळे साहेब जेव्हापासून आले एक वेगळी ताकद आम्हाला मिळालेली आहे। पण असं असतं की सारखं जाऊन इकडच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी जाऊन सारखं प्रदेशवर मांडणं किंवा मंत्रालयात जाऊन, याच्याकरता नेतृत्व असं खंबीर नाही। कारण आपल्याला माहिती आहे की मंत्रालयात जायला आम्हाला कोणाला आतमध्ये पास काढायला लागतो, ते पासची अडचण असते।
प्रत्येक वेळेला पटोळे साहेबांचं महाराष्ट्र प्रदेश म्हणजे महाराष्ट्रामध्ये कार्य करायला लागतं. नुसतं पालघर जिल्हा त्यांना घेऊन चालणार नाही. तर पालघर जिल्ह्यासाठी एक वेगळं म्हणजे स्वतःचं नेतृत्व असावं, स्वतःकडे एक अधिकार असावा. कारण याच्यामध्ये आपण सत्तेमध्ये आहोत, पण आमच्या कार्यकर्त्यांना जर आपल्या सत्तेमध्ये जसं आमच्याकडे रेव्हेन्यू खातं आहे, PWD खातं आहे, तर PWDमध्ये कामं होण्यासाठी जर आपल्याकडे एक आपला अधिकार असला, आपला नेतृत्व करणारा MLC देऊन आमदार असला, तर ती कामं पटापट होतील. आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं कलेक्टर साहेबांकडे कामं असतील, इकडे तहसीलदारकडे मॅडमकडे कामं असतील किंवा याच्याकरता असतील, काही लोकांच्या अडीअडचणी आहेत, तिथे कामं होत नाहीत. तर जर आपलं एक हुकूमत म्हणजे MLCच्या रूपाने एक आमदारकीच्या रूपाने जर आली तर ती कामं पटापट होतील आणि लोकांचा अन्याय जो आहे तो दूर होण्यामध्ये लवकर मदत होईल. याच्याकरता आम्ही MLCची मागणी करत आहोत की नेतृत्व इथे चांगलं होईल. आणि काँग्रेसला जे मी मगाशी बोललो की दुधात जर साखर पडली ते गोड होतं, तसं इथलं कार्य गोड होईल याच्याकरता आम्ही मागणी करत आहोत. आणि ती जवळजवळ आमच्या मागणीला दुजोरा प्रदेशवरनं दिलेला आहे असं आम्हाला दिसून येतो. त्याबद्दल धन्यवाद देतो त्यांना. आणि तुम्ही आमची मुलाखत घेते तुम्हाला पण धन्यवाद देतो. जय हिंद. ओंदी लालमेडा जिल्हाध्यक्ष, वसई विरार जिल्हा काँग्रेस. आज विशेष पत्रकार परिषद आयोजन करण्याचा आणि कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची जी सभा आयोजित केलेली आहे त्याचा प्रमुख उद्देश जनजागरण मोहीम राष्ट्रीय स्तरावर आव्हान ऑल इंडिया काँग्रेसने केलेलं आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी, राहुलजी गांधी ह्यांनी आव्हान केलेलं आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोळे ह्यांनी देखील आव्हान केलेलं आहे. आणि त्यामुळेच आमच्या वसई विरारच्या प्रभारी राणी अगरवाल मॅडम आणि यशवंत ठाकूर साहेब आज इकडे आलेले आहेत. ते पण सहप्रभारी आहेत. आपले विजय पाटील साहेब देखील आज आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना एवढं ह्यावरून ह्या जे नियोजन आहे आणि जे अपेक्षा आहे कार्यकर्त्याकडून त्याचा सिरियसनेस प्रत्येक कार्यकर्त्याने लक्षात घेतला पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या एरियामध्ये BJPचा खोटारडेपणा, जी त्यांची गेंड्याची कातडी आहे, 2014ला खोटी आश्वासनं देऊन सत्ता हस्तगत केल्यानंतर जे काही UPAवर त्यांनी आरोप केले होते ते कुठलाही आरोप सिद्ध करू शकले नाही. दिलेले आश्वासनं पूर्ण करू शकले नाही. धर्माच्या नावावर राजकारण करून लोकांमध्ये डिव्हिजन करणं, लोकांमध्ये नफरत पसरवणं आणि राज्य करणं ही RSSची मेंटॅलिटी आहे. आणि सर्वसामान्य लोकांना लुटून त्यांच्या खिशातनं पैसे काढायचं काम डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीवरनं आपल्या लक्षात येत आहे. ही कृत्रिम दरवाढ आहे. लोकांच्या खिशातनं पैसे पाकिटमारी करून सरकार चालवण्याचं काम करतात आणि अडाणी अंबानीचे खिसे भरायचं काम हे करत आहेत. अडाणी अंबानीसारख्या बिझनेसमॅनकडून ह्यांना पार्टी चालवण्यासाठी पैसा मिळतो. ही सरळ गोष्ट आहे. सर्वसामान्य लोकांच्या नजरेत आणण्याच्या दृष्टिकोनातनं काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. BJPच्या ह्या खोटारडेपणाला वसईतील सत्ताधारी देखील बळी पडलेले दिसतात. ते देखील BJPच्या जोडीला जाताना दिसतात. हे वसईमध्ये बहुजन विकास आघाडी मागची अनेक वर्ष कार्यरत आहे. त्यांच्याकडून झालेली अनधिकृत बांधकामं आणि अनधिकृत बांधकामं करणाऱ्याला पाठीशी घालण्याची त्यांची मनोवृत्ती ह्याला देखील पर्दाफाश केला पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याने असलेले 126 वार्ड, अगोदर 115 वार्ड होते, आता 126 वार्ड आहे. प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या सहयोगी पार्टीबरोबर जनजागरण मोहिमेमध्ये सहभाग घेतला पाहिजे. जनजागरण करताना सोशल मीडियाचा वापर तर केलाच पाहिजे, परंतु प्रभात फेरी, कॉर्नर मीटिंग अशा प्रकारे लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि BJPची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हाच प्रमुख उद्देश ऑल इंडिया काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा आहे आणि त्यानिमित्ताने आजची बैठक आयोजित केलेली आहे. त्यानिमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या भागात सक्रिय होऊन जनजागरण करावे, एवढीच मी त्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस. मेरा नाम श्रीमती रानी अग्रवाल है. मैं भिवंडी में रहती हूँ और महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस की मैं महासचिव हूँ. और अभी हाल ही में मुझे वसई विरार जिला कांग्रेस कमेटी में प्रभारी पद पर मेरी नियुक्ति हुई है. और यहाँ पर अभी जल्द ही महानगर पालिका के इलेक्शन होने हैं. यहाँ पर हमारी संगठना काफ़ी मजबूत है. जिलाध्यक्ष अच्छा काम कर रहे हैं. उनके साथ पाटिल जी हैं, हमारे सहकर्मी यशवंत चौधरी जी हैं मेरे साथ सह प्रभारी. इनका भी काफ़ी अच्छा मार्गदर्शन यहाँ पर मिलेगा. यहाँ के सभी
महिला अध्यक्ष NSY सेवा दल यहाँ पर अच्छा काम कर रहे हैं और आगे भी समीर वर्तक जी हैं जो पर्यावरण सेल के महाराष्ट्र के अध्यक्ष हैं, वो भी यहीं से बिलोंग करते हैं और सभी टीम मिलके हमारे महाराष्ट्र के जाबाज अध्यक्ष नाना पटोले जी, उनके मार्गदर्शन में यहाँ पे अच्छा काम हो रहा है और आगे भी मेरे विचारों से जैसे मैंने आज देखा है और लोगों से जैसे मुझे यहाँ के बारे में जानकारी मिली है कि इस बार हम बहुत अच्छा रिज़ल्ट महानगर पालिका में यहाँ पर लाकर दिखाएंगे, ऐसा लोगों ने मुझे आश्वस्त किया है। और अभी जो ऑल इंडिया कांग्रेस कमेटी की तरफ से और महाराष्ट्र से हमारे नाना पटोले जी की तरफ से जो हमें ये 15 दिन का जन जागरण का अभियान हमें दिया गया है प्रोग्राम, 14 नवंबर पंडित जवाहरलाल नेहरू जी की जन्मतिथि है और 29 नवंबर तक ये हमें एक एक गांव चौपाल मीटिंग लगानी है, प्रभात फेरियां करनी है और जो आज देश की सरकार, निकम्मी सरकार और उसके प्रधानमंत्री बन के जो एक जुमलाबाजी के प्रधानमंत्री हैं, उनकी जो सच्चाइयां हैं, जो उन्होंने जुमले बोले हुए हैं देश के जनता के सामने, उसका हमें विरोध करना है और उनकी विचारधाराओं से हमारी जनता को जागृत करना है। ये हमारा जन जागरण अभियान में हमारा प्रोग्राम रहेगा। हमें देश की जनता को जगाना है गांव-गांव जाकर।